नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्यभराची कमाई वाचवणारा ठरू शकतो. कारण अनेक दिवसापासून रखडलेले 6,000 रुपये आता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. पण त्याच वेळी एका नवीन नियमामुळे तुमचे हे पुढचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल की नुसती ई-KYC केली म्हणजे तर तुमचं काम झालं, तर तुम्ही चुकीचे आहात. केंद्र सरकारने आता ॲग्रीस्टॅक नावाचा एक प्रमास्थ आणले, ज्याशिवाय तुम्हाला 25वा हप्ता मिळणारच नाही. हे थकीत 6,000 रुपये कोणाला मिळणार, तुमचे हप्ते का अडकलेत आणि हा फार्मर ID म्हणजे काय भानगड आहे, या सगळ्या प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत आज आपण उत्तरे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धी माहिती ही धोक्याची असते. तुम्हाला माहीत आहे का, देशभरातील जवळपास 2 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे हप्ते सस्पिशियस म्हणजे संशयास्पद म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबात 2 लाभ, जमिनीच्या नोंदीत तफावत किंवा मृत व्यक्तीच्या नावावर जमा होणारे पैसे यांचा समावेश आहे. आतापर्यंत फक्त आधार कार्ड लिंक असणं पुरेसं होतं, पण आता डिजिटल क्रॉप सर्वे आणि ॲग्रीस्टॅक लिंक झाल्याशिवाय तुमची पात्रता सिद्ध होणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे 20वा, 21वा आणि 22वा असे सलग 3 हप्ते अडकले आहेत, त्यांच्यासाठी सरकारने विशेष व्हेरिफिकेशन मोहीम राबवली आहे. जर तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालं असेल तर हे 3ही हप्ते म्हणजे एकूण 6,000 रुपये एकाच वेळेस तुमच्या खात्यात पडणार आहेत. मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे 6,000 रुपये नेमके कोणाला मिळणार आहेत. गेल्या काही हप्त्यापासून केंद्र सरकारने डाटा क्लिनिंग मोहीम हाती घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नव्हते किंवा ज्यांच्या जमिनीच्या सातबारा उतारावर काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यांचे हप्ते होल्डवर ठेवले होते. 20वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये आलेला होता, 21वा हप्ता जून 2025 मध्ये आलेला होता, 22वा हप्ता ऑक्टोबर 2025चा. ज्यांनी आपली कागदपत्रे दुरुस्त केली आहेत आणि ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली आहे, त्यांना हे 3ही हप्ते एकत्रितपणे मिळतील. यासाठी तुम्हाला तुमच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये जाऊन PFMS आणि लँड सीडिंग हे 2 पर्याय यस आहेत का हे तपासावे लागतील. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. सरकारने आता प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर ID दिला आहे. जसं आपला आधार कार्ड आहे, तसाच हा शेतकऱ्यांचा डिजिटल ओळखीचा पुरावा असतो. यामध्ये तुमची जमीन, तुमची पिके, तुमचे बँक खाते आणि तुमचा आधार कार्ड हे सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर येईल. याचा फायदा असा आहे की यापुढे तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेसाठी वेगळी कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. 23वा हप्ता मे-जून 2026च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. पण ज्या शेतकऱ्यांची नोंदणी ॲग्रीस्टॅकवर झालेली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही. केंद्र सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की फक्त आणि फक्तच व्हेरिफाईड फार्मर ID धारकांनाच हे पैसे हस्तांतरित केले जातील. मित्रांनो, 1 सेकंद थांबा. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही तुमच्या गावातील तलाठ्याकडे जाऊन किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन तुमचा ॲग्रीस्टॅक फॉर्म भरला नसेल, तर आजच जा. कारण एकदा पोर्टल बंद झालं की तुमचे जुने थकलेले पैसेसुद्धा विसरून जावे लागतील. तुमच्या मोबाईलवर ॲग्रीस्टॅक व्हेरिफिकेशन असा मेसेज आला आहे का? नसेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, मी तुम्हाला लिंक देण्याचा प्रयत्न करेन. आता तुमचे हप्ते का बंद होऊ शकतात ते पाहू. पहिलं कारण म्हणजे कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभ. जर पती आणि पत्नी दोघेही लाभ घेत असतील तर एकाचा हप्ता कायमचा बंद होईल आणि जुने पैसेही परत करावे लागतील. जर तुम्ही कर भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. ॲग्रीस्टॅककडे दुर्लक्ष हे सर्वात मोठं कारण ठरेल, कारण फार्मर ID नसेल तर सिस्टम तुम्हाला अस्तित्वात नसलेला शेतकरी मानू शकते. तर मित्रांनो, PM किसानचे हे 6,000 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला लँड सीडिंग यस असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला समजलंच असेल, पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये आजही लँड सीडिंग नो दिसत असं आहे. हे नोचं यस घर बसल्या कसं करायचं आणि फार्मर ID मोबाईलवरून कसा काढायचं याबाबत मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येतोय. व्हिडिओ चुकू नये असं वाटत असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे 6,000 रुपये मिळू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.